आमचा अवतार जड जीवाचा उद्धार करण्याकरता देवा तुम्ही सगळ्यांचा उद्धार करा. आता करायचं नसलं की माणूस काही ना काहीतरी निमित्त सांगत असतो. आपलं हे तसं देवाचं सुद्धा आहे. देव म्हणायला लागले बघा तुकाराम महाराज, लगेच सगळ्यांचा उद्धार मला करता येत नाही. का उद्धार करता येत नाही? म्हटले सगळ्यांना उद्धाराची इच्छा नाही म्हणून उद्धार करणार. आता इथं सगळ्यांनाच उद्धाराची इच्छा आहे का? माझा आजच उद्धार झाला पाहिजे असं सगळ्यांना वाटत नाही. एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. एक राजा होता आणि त्या राजाचा वाढदिवस होता. आजकाल वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. वास्तविक पाहता तो वाढदिवस नाही पण का घट दिवस आहे. पण सगळे साजरा करतात, काय हरकत नाही. चांगली गोष्ट केली तर वाढदिवसही साजरा करायला हरकत नाही. त्या राजाने असं ठरवलं आपला वाढदिवस एका कैदेमध्ये जाऊन साजरा करायचा, जेलमध्ये. सगळ्या जेलमधल्या कैद्यांना जे म्हणतील ते द्यायचा, वाढदिवस साजरा करायचा. जेलमध्ये राजा गेला आणि सगळ्या जेलरला सांगितलं सगळ्या कैद्यांना रांगेत माझ्या समोर उभं करा, आज माझा वाढदिवस आहे, मी ज्याला जे पाहिजे ते देणार. पहिला ते द्यायला त्याला विचारलं तुला काय पाहिजे? म्हटलं या जेलमध्ये आल्यापासून चांगलं जेवणच मिळालं नाही, मला आज जेवणाची व्यवस्था केली तर बरोबर. राजाने सांगितलं याला पंचपक्वान्न दे. दुसऱ्याला त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटलं आपल्याला जेवण नसलं तरी चालतं, आपल्याला ना कपडे चांगले घालायला आवडतात. काही काही लोकांना 3 वेळा कपडे बदलायला आवडतं, जेवण नसलं तरी चालतं. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा. माझी कपड्याची व्यवस्था केली तर बरं होईल. राजाने सांगितलं याला जे पाहिजे ते कपडे द्यायचे, फक्त आजचे दिवसभर, उद्या नाही. तिसरा आला त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला मला जेवण नसलं तरी चालतं, मला कपडे नसले तरी चालतात, मला ना फिरायला आवडतं. आणि इथं आल्यापासून यांनी एका खोलीत डांबून ठेवलंय, माझी आज फिरण्याची व्यवस्था केली तर बरं होईल. राजाने सांगितलं हा जुळतो म्हणेल तिथे याला गाडी द्यान फिरवून आण. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, सगळी लाईन संपली. हे भलत सलत मागण्यामध्येच. लाईनीत शेवटी एक उभा होता, त्याला विचारलं राजा तुला काय पाहिजे? बाळा तुला काय पाहिजे? तो म्हणला राजेसाहेब मला जेवण नको, मला कपडे नको, मला फिरायला नको, मला धन नको, मग काय पाहिजे? मला एवढंच करा, कायमचं या जेलमधून बाहेर काढा. पण असं म्हणणारा एकच होता, विठाल. दृष्टांत कळला का? संसार म्हणजे जेलच आहे, पण ह्या जेल मधून मुक्त होण्याची इच्छा फार थोडी लोक करतात. ज्ञानोबा म्हणतात ते अंतर्नेन ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पोये पंकीचे किडे काय चिळशी घेते, तया दुःखिया दुःखाचे जिव्हार, जे विषय कर्दमीचे दरदूर, ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी. शेणातले किडे असतात, त्यांना जर शेणातल्या बाहेर काढलं तर ते तळमळ तळमळ करतात, शेणात टाकलं की म्हणतात बहुत अच्छा. तसं काय काय लोकांना दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. विठाल साधक असतो त्याला मात्र उद्धार व्हावा असं वाटतं. साधकाची भूमिका काय असते? माझा उद्धार कसा काय होईल? काय मी उद्धार तुकाराम महाराजांनी देवाचा संवाद चाललाय. देव तुकाराम महाराजांना म्हणतात की उद्धार सगळ्यांचा करणं शक्य नाही. तुकाराम महाराज मात्र अडून बसलेले, जवळजवळ 8:20 झाले. तुकाराम महाराज अडून बसले, त्यांचा उद्धार झाला पाहिजे. आणि देव म्हणतात एवढ्या लवकर उद्धार होणं शक्य नाही. शेवटी तुकाराम महाराज म्हणजे तुम्हाला उद्धार करायचाय का नाही करायचा मला एक सांगा. तेव्हा देवाने सांगितलं तुकाराम महाराज हे बघा, तुम्हाला वाटतंय ना सगळ्यांचा उद्धार व्हावा, मग सगळ्यांना सांगा तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या.
आपुली आपण करा सोडवं, संसार बंधन तोडावे. तुकाराम महाराज म्हणजे अहो देवा, मग आपल्याला उद्धार करत असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आलो? नाही देवा, सगळ्यांना उद्धार करणं शक्य नाही. तुकाराम महाराजांना देव म्हणले, तुकाराम महाराज असं म्हणू नका. पूर्वी काही लोक होऊन गेले नाही का? एक लहानसा मुलगा होता, आईने आपल्या वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही. रडत रडत आपल्या आईकडे आला. सावत्र आईने बसू दिलं नाही म्हणून खऱ्या आईकडे आला. आईने त्याला उपदेश केला. 5 महिने त्यांनी माझी आराधना केली, 5 महिन्यात माझी प्राप्ती करून दिली. काय त्या मुलाचं नाव? ध्रुव. आणखीन एका मुलाचं नाव मी तुम्हाला सांगतो, तोही 5-7 वर्षाचा, 8-10 वर्षाचा मुलगा, दैत्य कुळात जन्माला आला. एरवी दैत्य कुळ सारखं कार्य परी इंद्र सरीन आहे परी भक्ती गाय तसरे जातीय प्रमाण भक्तीचे नियाथिले पणे दैती देवानिले होणे माझे नरसिंहत्वलेने जयाचे महिमे. त्या दैत्यामुळं देवांना सुद्धा गुन्हेपणा. सगळे देव असे मान खाली घालून उभे राहिले. अरे दैत्य कुळात जन्माला आलेला पोरगा, आणि त्याने नरसिंह अवताराला प्रगट केलं. आपण इतके दिवस असून आपल्याला मात्र एकही देव येत नाही. काय त्याचं नाव? प्रल्हाद. तसं तुकाराम महाराज तुम्ही या सगळ्या लोकांना सांगा, तुम्ही उपासना करा, माझी प्राप्ती करून घ्या, उद्धार करून घ्या. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा तुम्ही आम्हाला पूर्वीच्या लोकांची उदाहरणं दिली, पण आम्हाला तसं जमणार नाही. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत या अभंगाच्या पहिल्याच्या
आपली सगळ्यांची भूमिका तुकाराम महाराजांनी घेतलेली आहे आणि तुकाराम महाराज आपल्या वतीने देवाला म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं आम्हाला तुम्ही सांगू नका, पूर्वीच्या लोकांच्या सारखं आम्हाला आता जमणार नाही. पूर्वीचे लोक कसे होते तसं आम्हाला आता जमणार नाही. आता काय असतं, देश काल परिस्थिती बदलते, त्याच्यामुळे माणसाच्या जीवनात सुद्धा काय होत असतो, बदल होत असतो. आता पूर्वीच्या लोकांनी जसं सगळं केलं तसं आपल्याला सगळ्यांना आता जमलं का? आता जसं चालू आहे 10 वर्षानंतर लोकांना जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पोशाखात बदल होतो, खाण्यात बदल होतो, वागण्यात बदल होतो. 10 वर्षांनी 15 वर्षांनी सगळंच माणसाचं बदल. म्हणून पूर्वीच्या लोकांना जे जमलं ते आपल्याला आता जमलंच असं. तुम्ही आम्हाला पूर्वीच्या लोकांचे उदाहरण देता. एकी केली हातोफळी खाया बळी पावले. पावले ते मोबाईल मध्ये आहे म्हणून मोबाईल पेक्षा कीर्तन काय काय कारण काय म्हणतात ते लक्ष ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल. बरेच पाठ घेतात म्हणून एक करा. मी जे म्हणतोय ते गाथ्यातलं म्हणतोय आणि थोडासा फरक असतो. तुकाराम महाराज त्या ठिकाणी देवाला म्हणतात, एकी केली हातोफळी. एकी म्हणजे पहिला शब्द आहे. काही ठराविक लोक अशा, एखादाच असा असतो, एखादा मनुष्य असा असतो की त्याने हातोफळी केली. हातोफळी केली काय म्हणजे काय केलं, हातावर हात मारला, पैंज मारली आणि तो मुक्कामाला जाऊन आपल्या बलाने पोचला. आपल्या स्वतःच्या बळाने मुक्कामाला जाणारे जास्त नाहीत, एखादाच असतो. विठ्ठल मुक्काम कोणता आहे, त्याच्यासाठी कोणतं बळ पाहिजे. आणि तुम्ही देवाला करू नका. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला मनुष्य जीवनाचा मुक्काम माहिती पाहिजे. नेमकं आपल्याला कुठं जायचं, कोणता मुक्काम आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, 60 वर्ष झाली 70 वर्ष झाली, एखाद्याला विचारलं तुम्ही हे सगळं करताय, कशा करताय, पण मलाच माहिती नाही कशा करता. मग काय करता, सगळेच करतात म्हणून मी करतो. मुक्काम काय, जायचं कशा करतायचं. आपण काम करतो, आपण धन मिळवतो, आपण रोज हे करतो ते करतो, पण हे सगळं कशा करताय माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला माहिती नसते. आमचे गुरुजी एक विनोदाने कोटी सांगत असतात. एका माणसाने टोपी घातली होती, त्याला विचारलं टोपी कशा करताय, मला डोक्या करताय. बरोबर, टोपी कशा करताय, डोक्या करताय. मग विचारलं डोकं कशा करताय, मला टोपी करताय. टोपी डोक्या करता बरोबर आहे, पण डोकं टोपी करताय. तसं काम कशा करता म्हणलं जगण्या करताय. बरोबर, काम कशा करता, जगण्या करता. जगायचं असेल काम केलं पाहिजे. काम कशा करता, जगण्या करता. जगता कशा करता, मला काम करण्याचं. हे चुकीचं होतं. खाता कशा करता, जगण्या करता. जगता कशा करता, मला खाण्या करता. कामही करावं लागतं, धनही मिळवावं लागतं, खावंही लागतं, पण हे सगळं कशा करताय. गीतेमध्ये आपल्या मानवी जीवनाचं ध्येय सांगितलं. तत्पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. आयुष्याच्या साधने
हे साधन आहे. आणि आपल्याला साध्य काय करायचंय? सच्चिदानंद पदवी घेणे, जिथं मरण नाही, जिथं अज्ञान नाही, जिथं दुःख नाही, अशी अवस्था आपल्याला जिवंत असताना प्राप्त करून घ्यायची. हे जीवनाचं साध्य आहे. परमानंद प्राप्त करून देण्याकरता जीवन आपल्याला देवाने दिले. आणि हा मुक्काम आहे, पण ते मुक्काम गाठण्याकरता बल पाहिजे. देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर बलवान माणसाचं काम का दुर्बल माणसाचं काम? तुकाराम महाराज म्हणतात, ते पूर्वीचे लोक होते ते बलवान होते. कोणतं बळ त्यांच्याकडे होतं? देवाकडे जात असताना कोणतं बळ पाहिजे? सगळ्यात महत्वाचं बळ देवाकडे जाताना पाहिजे ते म्हणजे भावाचं बळ. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, भाव बळी आकळी रवी नाकळी. भावामध्ये एवढी शक्ती आहे, भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावे. आज खंडेराय या ठिकाणी आले, भावामुळे आले. विठ्ठल विठ्ठल म्हणे भाव जवळी धरुणी आणि भाव जर असेल, प्रेम असेल, देवाला कुठे प्रगट भावला, कुठं पाणी आणि कुठं खंडेराय पालीचे इथं. त्याला कारण जर काय असेल तर ते भक्त होऊन गेले, ज्यांनी वरून भगवंताला खाली आणलं. भावामध्ये फार मोठी ताकद आहे. पण नुसतंच भावाचं बळ लागत नाही बरं का, भावाबरोबर विवेकाचं बळ पाहिजे. काही काही लोकांच्या जीवनात भावना खूप असते पण विवेक काहीच नाही. मग अशा वेळेस ती भावना कुठं जाऊन बसेल काय सांगते? लोक कोणाचीही पूजा करतात आणि कशीही पूजा करतात. मी एक व्याख्यान ऐकलं, त्या व्याख्यानामध्ये त्या व्याख्यात्याने असं सांगितलं की प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं आणि मेल्यानंतर त्या अफजल खानाच्या नावाने तिथे एक दगड बसवला. तिथे दिवाबत्ती सुरू केली, कारण तो शत्रू जरी होता तरी मेला, आता तो वीर होता, शूर होता. ऐकले नाही बरं का, खरंच असेल असं नाही, व्याख्यानात ऐकलं. त्याच्यानंतर ती दिवाबत्ती तिथं ते दगड बसवल्यानंतर लोकांनी काही दिवसांनी ते दगडाची कबर तयार केली आणि बरेच कालावधीनंतर लोक दर्शनाला तिथं जायला लागले आणि माता भगिनी तिथं जातात त्या कबरीवर आणि नवस करतात, आम्हाला चांगला मुलगा होऊ दे. ती कबर कोणाची? अफजल खानाची. काही दिवसानंतर आंदोलन करावं लागलं आणि ती कबर तोडावी लागली. विठ्ठल विवेक पाहिजे. आणखीन एक उदाहरण सांगतो. विवेक नसल्यावर काय? गावामध्ये त्या पूर्वी ते टीव्ही वरती एक मालिका यायची बघा, रामानंद सागरचं रामायण यायची. आता या कोरोनाच्या याच्यामध्ये त्यांनी परत ते दाखवलं. फार सुंदर मालिका होती. एकदा काय झालं, त्या रामायणामध्ये रामाची ज्यांनी भूमिका केलेली आहे तो जो अभिनेता आहे तो एका गावात पिक्चरच्या शूटिंग करता आला. त्या गावातल्या लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला? राम. आपल्या गावात राम आला. आता त्याची शूटिंग चाललेली होती पण गावातल्या लोकांनी गर्दी केली, म्हणजे आम्हाला रामाला भेटायचं, रामाचं दर्शन करायचं. पोलिसांचं कडं होतं, बंदोबस्त होता, पण भावने पुढे काय चालत नाही. दर्शनाला जर लोक गेले आणि एखाद्या मंदिरात जर गर्दी झाली आणि एखादी लहान मुलगी जर खाली पडली किंवा एखादी म्हातारी खाली पडली, लोक विचार करतात का? म्हातारीला तुडवून देवाकडे जातात. देव म्हणतो, बरं झालं माझ्याकडे एक म्हातारी मारून आलास. भावना असते पण विवेक नसतो. लोकांनी त्या पोलिसांचं कडं तोडलं, दरवाजा फोडला आणि रामाला भेटायला गेले. राम आज सिगरेट पीत बसला होता. माझा दृष्टांत संपला. भावना पाहिजे पण त्याला विवेकाची जोड पाहिजे. विठ्ठल भागवतामध्ये असं आलंय, भगवान परमात्मा आपल्या आईला देवहूतीला सांगतात, आई मी सगळ्या माणसांच्या हृदयात बसलो. सगळं माणसं म्हणजे माझं राहण्याचं घर आहे. एखादा मनुष्य जर 2 तास देवाची पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांची निंदा करत असेल, द्वेष करत असेल, शिवे देत असेल, मला त्याची पूजा नाही आवडत आहे. एखादा मनुष्य कामामुळे देवळात गेला नसेल
आणि सगळ्यांची जर प्रेमाने वागत असेल, मला माझा तो भक्त वाटतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज पोटतिडकीने सांगतात, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ऐका, बाकीच्यांचं जाऊ द्या, पण तुम्ही भक्त आहात, तुम्ही भागवत असतात, तुम्ही तरी कमीत कमी द्वेष मत्सर सोडून द्या. माणसांचं असं आहे, 4 तास पूजा करायला सांगा, पण मत्सर कोणी सोडत नाही. विठ्ठल द्वेष सुटत नाही, मत्सर सुटत नाही, त्यामुळे जन्मभर परमार्थ करून सुद्धा देवाची प्राप्तीच होत. आपण जागेवरच राहतो. म्हणून विवेक पाहिजे. नुसतंच विवेकाचं बळ असून चालत नाही, त्याला वैराग्याचं बळ लागतं. विरक्ती वाचवणी कधी ज्ञानाशी तज्ञेची नाही, हे विचारून ठाई ठेवली. वैराग्य जर नसेल तर विवेक टिकत नाही. वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी सुटल्या पाहिजे आणि मग ते बल उपयोगी पडतं. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वीचे लोक होते देवा, त्यांच्याकडे सगळी बल होती आणि आपल्या बळावर ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले, पण आम्ही मात्र तसे बलवान नाही. आम्ही कसे आहोत दुसऱ्याच्या आम्ही
घेतली आणि देवाला म्हणतात, देवा आम्ही सगळी शक्तिहीन माणसं. वास्तविक पाहता तुकाराम महाराज बलवान होते, पण देवा समोर आपलं गाणं सांगतायत, आपली भूमिका घेतायत. तेव्हा पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार. पूर्वीचे लोक शक्तिवान होते, त्यांच्याकडे भाव होता, त्यांच्याकडे विवेक होता, त्यांच्याकडे वैराग्य होता, म्हणून ते त्यांच्या बलाने तुमच्यापर्यंत येऊन पोचले. आम्ही मात्र तशी माणसं नाही. आमच्याकडे विवेक नाही, आमच्याकडे वैराग्य नाही, आमच्याकडे भावही नाही. तुम्ही आम्हाला त्या ध्रुव बाळाचं उदाहरण दिलं. ध्रुव बाळासारखं आपल्याला जमल का? 5 महिने ध्रुव बाळांनी कशी तपश्चर्या केली त्याचं वर्णन भागवतात आलं. पहिल्या महिन्यात फक्त 1 कवट आणि 1 बोर दिवसातून खायचं. दुसरा महिना सुरू झाल्यानंतर बोर आणि कवट खायचं सोडून दिलं, झाडाची वाळलेली पानं खाल्ली. तिसऱ्या महिन्यात पानही खायची सोडून दिली, फक्त पाणी पिऊन 1 महिनाभर उपास. आणि 4थ्या महिन्यात पाणी सोडून दिलं, नुसतीच हवा खाऊन. आपल्याला जमल का? आपल्याला एक एकादशी 15 दिवसातून येते, जड पडते आपल्याला. एकादशी दुप्पट खाशी होता आपला. तो काल वेगळा होता. तो त्रेतायुगातला काळ, कृतयुगातला काळ. ध्रुवबाळाचा काळ तो कृतयुगातला काळ. माणसाचं आयुष्यही जास्त होतं आणि माणसाचे प्राण जे होते ते अस्तित्व होते, म्हणजे हाडात प्राण होते. त्यामुळं जरी अन्न संपलं, हाडं आहेत तोपर्यंत प्राण राहायचे. आता मात्र अन्नमय प्राण आहे कलियुगात, त्यामुळे आपल्याला जास्त दिवस उपवास जमत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा तुम्ही पूर्वीच्या लोकांचा आम्हाला सांगू नका. तो काळ वेगळा होता, काळ वेगळा. कलियुग चाललंय, कलियुगात सगळं बिघडलेलं आहे. अन्न बिघडलेलं आहे, हवा बिघडलेली आहे, पाणी बिघडलेले. पूर्वीची माणसं 12-12 तास एका जागेवर बसत. आपल्याला जमल का? आपल्याला जर मांडी घालून बसायचं म्हटलं तर आपले 2 तासात 24 आसनं होऊन जातात. नाही जमत. आता काळ बदललेला लक्षात घ्या. आणि मला असं एका डॉक्टरनी सांगितलं, खरं काय खोटं काय तुम्ही बघा. ते म्हटले, कोरोना आल्यापासून सगळ्यांचे गुडघे गेले. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी लस घेतली, डॉक्टरनी सांगितले, काही चांगले परिणाम झाले, पण काही दुष्परिणाम सुद्धा शरीरावर झाले. कशा करता मी सांगतोय, पूर्वीच्या सारखं आपल्याला जमणार नाही. प्रल्हादाचं उदाहरण तुम्ही आम्हाला देवा सांगता. काय त्या प्रल्हादाची भक्ती होती, सगळ्या लोकांचा विरोध, पण तरी देवाचं भजन केलं बिचारे. बाप असा होता की माझ्या गावात जर कोणी देवाचं नाव घेतलं तर मी त्याला कैदेत टाकणार, पण भजन सोडलं नाही. शेवटी नरसिंह प्रगट झाले. प्रल्हादाला त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, अरे प्रल्हाद, तुला ह्या लोकांनी किती दुष्टांनी त्रास दिला, तरी सुद्धा तू माझं भजन सोडलं नाही. थोडा त्रास झाला तर लोक माळा काढून टाकतात, वारे सोडून देतात. काय देवाने आमचं चांगलं केले असं म्हणतात. पण तू एवढे त्रास होऊन सुद्धा, एवढं दुःख सहन करून सुद्धा माझं भजन सोडलं नाही. खरंच तुझा भाव आहे. प्रल्हादासारखा भाव आपल्याकडे नाही. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका, त्यांच्यासारखं वैराग्य आमच्याकडे नाही. त्यांची सगळी इंद्रिय ताब्यात होती, आमचं मन ताब्यात नाही, इंद्रिय ताब्यात नाही. पण आम्ही तुम्हाला करुणा भागतो. त्यांचा जसा उद्धार केला ना, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात, आमचाही उद्धार करा. पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही, कारण ते बलवान होते. पावसाने गेला काळ, त्यांनी काळाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि ते मुकामाला गेले, कारण ते सगळे वीरातले वीर होते. शेवटचं चरण तुका म्हणे वीर्या वीर,
महाराज देवाला म्हणतात ते लोक वीरातले वीर होते, धीर होते. त्यांनी धीर सोडला नाही. अनेक प्रकारचे आघात आले पण त्यांनी सहन केले, तुमची भक्ती केली. पण देवा आम्हाला तसं जमणार, आम्ही शक्तिहीन माणसं आहोत. आम्ही देवा शक्तीहीने भागू तेने करून आम्ही तुम्हाला करुणा भागतो. त्यांनी जसा त्यांचा उद्धार करून घेतला तसं तुम्ही तुमच्या कृपेच्या द्वारे आमचा उद्धार करा. मग देवाला प्रार्थना करायची आणि भजन करायचे. सगळ्यांनी टाळी वाजवा. विठोबा आपण या ठिकाणी केलेलं भजन आपल्या बरोबर येणार. म्हणून जेवढं आपल्याला नामस्मरण करता येईल तेवढं आपण या 7 दिवसात 15 दिवसात केलं पाहिजे. घरी आपल्याला असं नामस्मरण करता येईलच असं नाही. बाबा उठले आणि सकाळी सकाळी मोठे मोठ्याने म्हणायला लागले रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल. घरातले लोक म्हणतात कालच्यापर्यंत चांगली होती व आताच काय झालं काय माहिती, असं म्हणू शकतात. भजन का करायचं? आपल्याकडे पोतं भरत असतो आपण. पोतं भरताना थोडं भरलं की काय करावं लागतं? हलवावं लागतं. पण इथं कोणतंच पोतं हलत नाही. आणि सुद्धा लोक अशी वाजवण्याकरता मांडीवरून हात वर घेतले आणि आवाज तर कोणाचाच येत नाही. परत एकदा भजन करू. प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष, आवाज आला पाहिजे. आता टाळकऱ्यांचा आवाज कमी आहे, पकवाजाचाही कमी आहे, आपला जास्त येणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अजून तोंड उघडली नाही बऱ्याच लोकांनी. बोला एक दृष्टांत सांगतो माझी सेवा संपव. आईला 2 मुलं असतात. एक असतो जाणता मुलगा आणि एक असतो नेमता मुलगा. प्रेम जास्त जाणत्यावर का नेमत्यावर असतं आईचं? आईंना विचार. जाणत्यावर प्रेम जास्त का नेमत्यावर जास्त? नेमत्यावर असतं. नेमतामध्ये याला अजून कळत नाही, रांगतोय अजून. जाणत्याला जर भूक लागली ते घरात जातं, डबा काढतं, त्यातले लाडू काढतं, स्वतः खातं. नेमत्याला जर भूक लागली तर ते काय करतं? ते रडतं. रडत असल्यावर नंतर मग आई काम सोडून येते. त्या जाणत्यावर रागवते. दादा तुला अक्कल नाही? बाळू रडतोय, तू कुशाल लाडू खातोस, त्याला दिला नाही. मग आई काय करते? त्या नेमत्याला कडेवर घेते, घरात जाते आणि त्याच्याकरता बनवलेले स्पेशल लाडू असतात. त्या लाडूचा सुद्धा छोटा छोटा घास करते आणि आपल्या हाताने त्याच्यात तोंडात घालते. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा जे लोक त्यांच्या बळाने तुमच्यापर्यंत येऊन पोचले ते जाणती मुलं आहेत. आम्ही सगळी तुमची नेमती मुलं. आम्हाला काही कळत नाही. आम्हाला वैराग्याचं बळ नाही, आम्हाला ज्ञानाचं बळ नाही, आमच्याकडे भक्तीचं बळ नाही. खंडेरायाला एकच प्रार्थना करायची, देवा आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतोय, पण जमलच असं नाही.
पण तुम्हीच कृपा करा आणि त्या नेमत्या मुलासारखा आमचा उद्धार करा. ज्ञानेश्वर